गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी लातूरकर सर संकल्प ए अकॅडमीमध्ये आपले परत एकदा स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2. तत्पूर्वी मागच्या पिरियडला आपण पाहिलं होतं BPT थेरम एक पाहिला होता, नंतर अँगल बायसेक्टर थेरम पाहिला, परत 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सलची प्रॉपर्टी पाहिली होती, BPT थेरमचा कॉन्व्हर्स पाहिला होता, अँगल बायसेक्टरचा कॉन्व्हर्स पाहिला होता. तर जे आपण पाहिलं होतं त्याच्यावरच पूर्ण हा प्रॅक्टिस सेट 1.2 पूर्णपणे डिपेंड आहे. ते सगळे ज्यांना लक्षात आलेलं आहे त्यांना हे सगळ्या गोष्टी लगेच लक्षात येतील, आणि ज्यांनी नाही लक्षात आलं त्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन पहा. म्हणजे लहान लहान उदाहरणं असल्यामुळं त्यांना पण समजण्यात येईल पूर्णपणे. परंतु ते जो बेस आहे तो बेस आधी समजून घ्यायचा प्रयत्न करा तुम्ही, आणि नंतरच या प्रॅक्टिस सेटकडे या. त्यासाठी मी काल जे शिकवलेलं आहे ते व्यवस्थित अभ्यासा. ओके. तर तत्पूर्वी आपण सुरू करण्यापूर्वी ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचे धन्यवाद, आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केले तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावे. ओके. तर चला सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2चा पहिला क्वेश्चन आपण बघूया. बघा, क्वेश्चन आहे गिव्हन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ्स ऑफ लाईन सेगमेंट. आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे PM इज बायसेक्टर ऑफ ट्रायंगल QPR. म्हणजे आता इथं बघा, PM हा इथं अँगल ट्रायंगल PQR मध्ये बायसेक्टर आहे का नाही आपल्याला फाइंड करायचं आहे. तर इथं फिगर आपल्याला बुकमध्ये दिली, ही फिगर दिलेली आहे. मग याला मी थोडं सरळ करून फिगर काढलेली आहे. ही आपल्याला त्याने उलटी फिगर दिलेली आहे होती, आपण त्याला सरळ केलेली आहे. हे अशी फिगर नाही म्हणजे अशी फिगर आहे ॲक्च्युअली, मग मी त्याला अशी बनवून घेतलेली आहे. याच्यावरून तुम्हाला थोडं जास्त लक्षात येईल. मग आपल्याला काय म्हणते बघा, हा PM हा याचा बायसेक्टर आहे का नाही हे फाइंड करायचं आहे. तर आपण काल पाहिलं होतं कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. जर आता या दोन बघा, PM हा याचा बायसेक्टर आहे हे फाइंड करण्यासाठी आपण काय करतो, तर त्याच्या जे रिमेनिंग साईड्स असतात अँगलच्या, आता हे PMनं ह्या QRला बायसेक्ट केलेलं आहे. PMनं ह्या QRला बायसेक्ट केलेलं आहे. तर ह्याच्या रिमेनिंग साईड कोणत्या आहेत, मग QR ही सोडून कुठल्या आहेत, PQ आणि PR. म्हणजेच PQ अपॉन PR याचा रेशो, PQ आणि PQ अपॉन PR याचा रेशो हा QM अपॉन MR याच्या रेशो एवढा आला तर हा बायसेक्टर असतो, बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. ओके. परत एकदा बघा, PQ अपॉन PR याचा रेशो हा QM अपॉन MR, म्हणजे ह्या M पॉईंटमध्ये बायसेक्ट होतोय म्हणून QM आणि MR यांचा रेशो या PQ अपॉन PR एवढा असेल तर हा PM इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. ओके. मग आपण पाहूया, चला. इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR मग याचा आपण रेशो चेक करू या साईडचा, रिमेनिंग साईडचा. PQ अपॉन PR इज इक्वल टू, PQ किती आहे हो, 7, PR आहे 3, 7 अपॉन 3. मग हे नंबर 1 समजा. ओके. मग इथं PQच्या साईडला या QRची साईड कोणती आहे, QM आहे. मग QM अपॉन MR, QM अपॉन MR 3.5 अपॉन 1.5 इज इक्वल टू 3.5 अपॉन 1.5. मग आता इथं दोघांचे आपण डेसिमल आहे, दोघांमध्ये ते डेसिमल आपण काढून घेऊ. मग आता इथं एकच डेसिमल असल्यामुळे आपण इथं काढू शकतो. हे 3.5चे एक डेसिमल काढला म्हणजे जो नंबर कन्वर्ट झालेला आहे 35, आणि याचा पण डेसिमल काढला म्हणजेच हे दोघात पण एक डेसिमल आहेत म्हणून दोघांचे डेसिमल आपण काढू शकतो नियमानुसार. ओके. मग 35 अपॉन 15 झालेला आहे. मग आता 35 अपॉन 15 हे दोन्ही नंबर कुठल्या टेबलमध्ये आहेत, बरोबर आहे 5च्या टेबलमध्ये आहेत. 5 7 जा 35 आणि 5 3 जा 15 हे स्टेटमेंट नंबर 2. आता बघा, PQ अपॉन PR इज इक्वल टू 7 अपॉन 3, ऑल्सो QM अपॉन MR इज इक्वल टू 7 अपॉन 3. हे दोघांचे रेशो इक्वल झालेले आहेत. देअरफॉर PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR from 1 and 2. Therefore आता हे रेशो इक्वल आला तर हा काय होतो इथं, हेन्स प्रूव्ड दॅट PM इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR. ओके.
देअरफॉर पी एम इज किंवा रे पी एम असं करूत, रे पी एम इज बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर बाय द रिझन लिहूत बाय कॉन्व्हर्स ऑफ angle bisector theorem. बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. हे लक्षात आलं. परत एकदा सांगतोय बाबा, जर अँगल बायसेक्टर आहे का नाही प्रूफ करायचं असेल तर याचा रेशो पी क्यू अपॉन पी आरचा रेशो म्हणजे ह्या रिमेनिंग साईडचा रेशो हा ह्या रेनं कुठल्या साईडला बायसेक्ट केला आहे तर क्यू आरला. ह्या क्यू आरच्या जे दोन एममुळं इथं दोन पार्ट होतात, एक क्यू एम अपॉन एम आर यांचा रेशो आणि ह्या दोन साईडचा रेशो हा इक्वल आला तर तो अँगल बायसेक्टर असतो. जर इक्वल नाही आला तर तो अँगल बायसेक्टर नसतो. मग इथं इक्वल आलेला आहे म्हणून हा इथं याचा बायसेक्टर आहे. इथं ही पहिली फिगर आहे. आता आपण नेक्स्ट फिगरमध्ये पाहूयात. नेक्स्ट फिगर आहे बघा, इथं इंट्रायंगल पी क्यू आर सेम आहे. मग आता परत तेच आहे, पी एम हा याचा बायसेक्टर आहे का नाही आपल्याला फाइंड करायचा आहे. मग आता मी सांगितल्याप्रमाणे बघा, हे पी एम रे पी एम हा आर क्यूला एम पॉईंटमध्ये डिवाइड करतो म्हणजे डिवाइड करतो एम पॉईंटमध्ये डिवाइड करतो आर क्यूला. मग आता रिमेनिंग साईड कोणत्या आहेत ह्या अँगलच्या पी आर आणि पी क्यू आणि एमला मध्ये तो डिवाइड करतो. म्हणून पी आर अपॉन पी क्यू याचा रेशो पी आर अपॉन पी क्यू याचा रेशो आर एम अपॉन एम क्यू याच्या एवढा आला तर तो बायसेक्टर, अन्यथा तो बायसेक्टर नाही. मग सेम प्रोसेस आहे आता आपण केल्याप्रमाणे इंट्रायंगल पी क्यू आर मध्ये इथं पी आर अपॉन पी क्यू पी आर अपॉन पी क्यू 7/10 हे स्टेटमेंट 1. तर 7 आणि 10 हे दोन्ही नंबर कुठल्याच नंबरनं डिव्हिजिबल नाही आहेत, म्हणजे दोन्ही नंबर एकाच नंबर ना, म्हणजे स्वतः 7 आणि 10 हे दोन्ही नंबर कुठल्याच याच्यात नंबरच्या टेबलमध्ये नाही आहेत, म्हणून त्याला आपण रिड्यूस फॉर्म नाही केलेलं आहे. मग आता इथं पी आर अपॉन पी क्यू घेतलाय. मग आता पी आरच्या साईडचीच घ्यायची बाजू, हे लक्षात ठेवायचं. पी आर घेतला तर पी आरच्या साईडचीच आर एम अपॉन एम क्यू आर एम अपॉन एम क्यू. आर एम किती आहे 6/8. मग आता 6 आणि 8 हे दोन्ही नंबर कुठल्या टेबलमध्ये आहे तो 2च्या टेबलमध्ये आहेत, म्हणून 2 डिवाइड करायचं. 2 3 जा 6 आणि 2 4 जा 8 हे स्टेटमेंट नंबर 2. मग आता इथं बघा पी आर अपॉन पी क्यू 7/10 आहे आणि हे 3/4 आहे, म्हणजे इक्वल आहेत का मग ह्यांचा रेशो इक्वल नाही आहे. मग म्हणून देअरफॉर पी आर अपॉन पी क्यू इज नॉट इक्वल टू आर एम अपॉन एम क्यू. पी आर अपॉन पी क्यू इज नॉट इक्वल टू आर एम अपॉन एन क्यू फ्रॉम 1 and 2. From 1 and 2. Therefore मग आता हा इक्वल नाही आहे. जर इक्वल असता तर तो त्याचा बायसेक्टर असता. आता इक्वल नाही आहे म्हणून तो त्याचा बायसेक्टर नाही आहे. देअरफॉर रे पी एम इज नॉट बायसेक्टर ऑफ angle QPR. It's a reason by converse of angle bisector theorem. By converse of angle बायसेक्टर थेरम. हे लक्षात आलं इथं सेम. आता जी फिगर पाहिली होती आपण त्याच टाईपची आहे हे पण एक्झाम्पल. यांचा रेशो जर याच्या एवढा आला तर तो त्याचा बायसेक्टर, आणि जर नाही आला तर बायसेक्टर नाही. तर इथं नाही आला रेशो इक्वल म्हणून इथं बायसेक्टर नाही. ओके नेक्स्ट फिगर आहे बघा
सेमच आहे, क्वेश्चन तोच आहे, फक्त पहिल्या क्वेश्चनमध्ये 3 फिगर आहेत, आदला म्हणजे हा लास्ट क्वेश्चन आहे असं आपण समजून चालू आहे. PQR मध्ये सेम तेच आहे. PM हा बायसेक्टर आहे का नाही फाइंड करायचा आहे. मग आता आपल्याला माहिती आहे कसं करतो आपण, ह्या रिमेनिंग साईड्स आहेत आणि ही अपोजिट साईड्स आहेत त्या अँगलच्या, म्हणजे त्याला जे की बायसेक्ट म्हणजे इंटरसेक्ट करतो तो रे PM. म्हणून द रिमेनिंग साईड कोणत्या आहेत, PR अपॉन PQ, PR अपॉन PQ. आता सेम तीच मेथड, PR अपॉन PQ इज इक्वल टू 10 अपॉन 9, 10 अपॉन 9. मग 10 and 9 हे दोन्ही नंबर एकाच नंबरने डिव्हिजिबल नाही आहेत, कुठल्याच याच्यातमध्ये ते पाड्यात नाही आहेत, म्हणून त्याला तसंच ठेवलं PR अपॉन PQ. मग इथं पुढचे घ्यायचे आहेत नंबर, म्हणजे पुढच्या साईड्स घेत असताना लक्षात ठेवायचं की PRच्या साईडचीच साईड आधी घ्यायची, RM अपॉन QM म्हणायचं, RM अपॉन QM. असं नाही करायचं PR आपण घेतलं सुरुवातीला आणि PQ, मग असं नाही करायचं. QM अपॉन MR असं नाही करायचं अजिबात. PR घेतली तर सुरुवात इकडूनच करायची, नाही इकडून घेतलं तर इकडून करायचं. आता आपण PR घेतलंय म्हणून इकडून चालू करायचं, RM अपॉन MQ, RM अपॉन MQ. RM अपॉन MQ. RM 4 आहे आणि MQ 3.6 आहे. मग इथे थोडं लक्ष देऊ, 3.6 डिनॉमिनेटरचा जो नंबर आहे कोणता आहे तर 3.6. मग इथं डेसिमल आहे, मग इथलं आपल्याला डेसिमल काढून टाकायचं. मग आपल्याला माहीत आहे खालचा जर एक डेसिमल जर असेल तर वरच्या नंबरमध्ये आपण 1 0 ॲड करत असतो. मग इथं 1 डेसिमल आहे म्हणून वरच्या नंबरमध्ये आपण 1 0 ॲड करू, 1 डेसिमल काढून टाकायचा आहे. देअरफॉर 36 आणि हा नंबर झाला 40, हा नंबर झाला 40. मग आता इथं 40 आणि 36 हे दोन्ही नंबर कुठल्या टेबलमध्ये आहे, तो 4च्या टेबलमध्ये आहेत. मग 4 न डिव्हिजिबल बोलू हा नंबर. 4 10 जा 40 आणि 4 9 जा 36, 4 9 जा 36. देअरफॉर RM अपॉन MQ इज इक्वल टू 10 अपॉन 9. हे हा स्टेटमेंट नंबर 2. आता बघा PR अपॉन PQ इज इक्वल टू 10 अपॉन 9 आणि RM अपॉन MQ इज इक्वल टू ऑल्सो 10 अपॉन 9. देअरफॉर हे दोन्ही रेशो कसे आहेत इथे इक्वल आहेत, हे दोन्ही रेशो इथं कसे आहेत इक्वल आहेत. देअरफॉर मग हे इक्वल आहेत म्हणून आपण ते लिहूत, PR अपॉन PQ इज इक्वल टू RM अपॉन MQ फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2. देअरफॉर आता हे रेशो इक्वल आले की आपल्याला माहित आहे हा ह्याचा काय आहे बायसेक्टर आहे. रेशो इक्वल नाही आले की तो त्याचा बायसेक्टर नाही. देअरफॉर रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR, अँगल QPR. रिझन आपण देतो आपण बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. ओके बरं, एकदम इझी एक्झाम्पल्स आहे ते सर्वच तिन्ही. हे 2 मार्काला येऊ शकतात. थोडं व्यवस्थित बघायचं, एकदम सोपं आहे, थोडा सराव करून घ्या सगळ्यांना. ओके बरं, नेक्स्ट एक्झाम्पल आहे काय म्हणतं आहे, इन ट्रायंगल PQR PM इज इक्वल टू 15. हे PM 15 इन फिगरमध्ये, PQ पूर्ण हा PQ इज इक्वल टू 25, NR इज इक्वल टू 8 आणि PR इज इक्वल टू 20. Then the state whether line NM is parallel to side RQ and given reason असं म्हटलेलं आहे. म्हणजे NM ही RQ ला पॅरलल आहे का हे आपल्याला पाहायचं आहे. मग इथं सेम लक्षात घ्यायचं की बघा इथं आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम वापरायचा आहे. पॅरलल आहे का नाही हे फाइंड करायचं असेल तर काय करायचं, कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम. जर इथं बघा थोडं इथे थोडं लक्ष देतो व्यवस्थित, हा NM हे 2 डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये PR आणि PQ ला इंटरसेक्ट करत आहे. ओके, म्हणून तर इथं यांचा रेशो PN अपॉन NR आणि इथं PM अपॉन MQ
याचा रेशो जर इक्वल आला तर ही एन एम ही आर क्यूशी पॅरलल आहे हे म्हणजे हे आपण प्रूफ करू शकतो बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT थिअरम. ओके, म्हणून आता इथं आपल्याला यांचे रेशो काढायचे असतील PM/NR आणि PM/MQ यांचा रेशो आपल्याला फाइंड करायचा असेल. हा रेशो इक्वल आला तर तो तिला पॅरलल असते. मग इथं आपल्याला सर्वप्रथम बघा PRचं मेजरमेंट दिलेलं आहे 20 आणि RN दिला आहे. आपल्याला PN नाही दिला, आपल्याला इथं PN फाइंड करावं लागेल आधी सर्वात. आणि PQ मध्ये आपल्याला PM दिला आहे आणि पूर्ण PQची लेंथ आहे 25, आपल्याला MQ न दिला. MQ पण इथं आपल्याला फाइंड करावी लागेल. देअरफॉर तर इथं इन ट्रायंगल PQR PQR हे बघा हा PR जो आहे, हा PR जो आहे तो ह्या दोन स्टेटमेंट नंबर म्हणजे दोन सेगमेंटने तयार म्हणजे दोन सेगमेंटची सम आहे. तो दोन सेगमेंटची काय आहे, सम आहे. हे PM/NR PM/NR. ओके, मग आता इथं बघू PN प्लस NR इज इक्वल टू PR. PN/NR इज इक्वल टू PR. देअरफॉर P डॅश N डॅश R हे कोलिनियर पॉईंट आहेत म्हणून यांची आपण सम करू शकतो. PN/NR इज इक्वल टू काय मिळतो आपल्याला, PR. मग PN आपल्याला माहीत नाही आहे, PN आपल्याला फाइंड करायचा आहे. NR माहीत आहे, NR इज इक्वल टू 8 आणि PR पण माहीत आहे. PR इज इक्वल टू किती आहे, 20. PR इज इक्वल टू आहे 20. ओके, म्हणता +8 गोइंग टू दिस इन मायनस. आपल्याला माहीत आहे हे इक्वेशनमध्ये हे पलीकडे जाऊन ऑपोजिट साईडमध्ये जातात. PN इज इक्वल टू 20 मायनस 8. देअरफॉर PN इज इक्वल टू 12. PN इज इक्वल टू 12. आता PNचं मेजरमेंट आलेलं आहे. मग आता सिमिलरली आता PQ हा दोन सेगमेंटची सम आहे. कुठल्या PM प्लस MQ इज इक्वल टू PQ इज इक्वल टू PQ. मग इथं P डॅश M डॅश Q P डॅश M डॅश Q. मग आता PM किती आहे, 15 आहे. PM किती आहे, 15. MQ आपल्याला माहीत नाही, MQ फाइंड करायचा आहे. आणि PQ माहीत आहे आपल्याला, PQ इज इक्वल टू 25. PQ इज इक्वल टू 25. द +15 गोइंग टू देअर इन मायनस -15. देअरफॉर MQ इज इक्वल टू 25 मायनस 15 इज इक्वल टू 10. हे MQचं मेजरमेंट आलेलं आहे 10. ओके, देअरफॉर मग आता ह्यांचा रेशो आपण बघू. PN/NR इज इक्वल टू PN किती काढला आहे, 12 आणि NR आहे 8. NR आहे 8. मग इथं हे दोन्ही पण 4च्या टेबलमध्ये आहेत. 4 डिवाइड करू त्यांना. 4 3 जा 12 आणि 4 2 जा 8. 3/2. हां इथं PN आहे. PN/NR. PN किती आहे, 12. PN आपण काढला आहे 12 आणि NR आहे 8. मग हे दोन्ही पण आपण याला 4 डिवाइड केलेलं आहेत. हे 4 3 जा 12 आणि 4 2 जा 8. 3/2. ओके, नेक्स्ट वन इज दुसरा रेशो आहे आपल्याला माहीत आहे. दुसरा आहे PM/MQ. PM आहे 15 आणि MQ इथं आपण फाइंड केला. MQ इज इक्वल टू 10. MQ इज इक्वल टू 10. तर हे दोन्ही नंबर कशाने डिवाइड होतात, तर 5च्या टेबलमध्ये आहेत. 5 3 जा 15 आणि 5 2 जा 10. हे स्टेटमेंट नंबर 2. स्टेटमेंट नंबर 2. देअरफॉर तर बघा इथं हे पण 3/2 आहे आणि हे पण 3/2 आहे. हे दोन्ही रेशो इक्वल आहेत. देअरफॉर PN/NR इज इक्वल टू PM/MQ from 1 and 2. From
1 and 2. Therefore आता हे रेशो इक्वल आला, मी सुरुवातीला सांगितलं होतं हे पी एन अपॉन एन आर आणि पी एम अपॉन एम क्यू हा जर रेशो इक्वल आला तर ही म्हणजे ही जी सेगमेंट आहे एन एम इज पॅरलल ऑफ आर क्यू, हे इथं आपल्याला प्रूफ होत आहे. देअरफॉर लाईन एन एम इज पॅरलल टू लाईन आर क्यू किंवा to line RQ by converse of BPT theorem. हे शॉर्टमध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचं शॉर्ट आहे, BPT थेरम आपण असं त्याला म्हणतो. ओके, लक्षात आलं नाही तर परत एकदा सांगतो की बाबा हे पॅरलल दाखवण्यासाठी आपण काय केलं, ह्यांचा रेशो काढायचा असतो पी एम अपॉन एन आर अँड पी एम अपॉन एम क्यू, याचा रेशो इक्वल आला तर ती त्याला पॅरलल आणि ती पॅरलल नाही. चला नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, काय म्हणते बघा. इन ट्रायंगल एम एन पी एन क्यू इज अ बायसेक्टर ऑफ अँगल एन इफ एम एन इज इक्वल टू 5, पी एन इज इक्वल टू 7, एम क्यू इज इक्वल टू 2.5, देन फाइंड क्यू पी किंवा देन फाइंड क्यू पी असं आपल्याला म्हटलेलं आहे. ओके, देअरफॉर सोल्युशन आपण करू. आता इथं सेम आहे, जसं आपण ते रेशो घेत होतो एम एन अपॉन पी एन इज इक्वल टू एम क्यू अपॉन क्यू पी, त्या रेशो लिहायचा आणि त्यानुसारच आपल्याला इथं क्यू पी फाइंड करता येतं. एकदम सोपं आहे, इझी एक्झाम्पल आहे. ओके, बघतो आपण इथं इन ट्रायंगल एम एन पी, in triangle MNP, NQ is a bisector of angle N. In triangle MNP, NQ is bisector of angle N. Therefore, मग आता बघायचं ह्या अँगल एनचा बायसेक्टर ह्या एम पीला इंटरसेक्ट करतोय, एम पीला इंटरसेक्ट करतोय. मग ही एम पी सोडून रिमेनिंग टू साइड्स ऑफ ट्रायंगल एम एन पी, रिमेनिंग टू साइड्स ऑफ ट्रायंगल एम एन पी कोणत्या कोणत्या आहेत तर एम एन अपॉन एन पी, ही एम पीला बायसेक्ट म्हणजे इंटरसेक्ट करतोय. मग ही साईड सोडायची, उरलेल्या दोन साइड्स रिमेनिंग टू साइड्स एम एन अपॉन एन पी, एम एन अपॉन एन पी इज इक्वल टू, तर इथं इज इक्वल टू, तर इथं आहे ह्या क्यू पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतोय. मग आता एम एनच्या साईडचा कोणता येईल ते एम क्यू आणि अपॉन क्यू पी. एक लक्षात ठेवायचं, एम एन सुरुवातीला घेतलं तर या साईडचाच पार्ट घ्यायचा असतंय, ह्या एम पीचा एम क्यूच घ्यायचा. जर आपण जर एन पी जर घेतला असतो सुरुवातीला तर त्याच्या साईडचा म्हणजे इकडून त्याच्या समोरचा रेशो हा पी क्यू अपॉन क्यू एम घ्यायचा. आणि जर आपण सुरुवात इकडून केली एन एम पासून केली तर त्याच्या साईडपासूनच एम क्यू अपॉन क्यू पी घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ज्या साईडनं चालू केलं त्या साईडनंच हा पुढच्या साईडचा रेशो घ्यायचा असतो, हे लक्षात ठेवायचं. आता आपण एम एन घेतलेला आहे म्हणून आपण रेशो घेऊ एम क्यू अपॉन क्यू पी. मग एम एन अपॉन एन पी, एम एनचं मेजरमेंट किती आपण ते पाहू. एम एन किती आहे 5 आणि एन पी किती आहे, एन पी किती आहे 7. ओके, आता सॉरी आपण ते रेशो आपण बघू ते तर घ्यायचंच आहे. पण आता हे लक्षात ठेवायचं की हा अँगल बायसेक्टर थेरम आपण इथं वापरणार आहोत. मग इथं एम एन अपॉन पी एन, मग आता या साईडचा रेशो घ्यायचा एम क्यू अपॉन क्यू पी. देअरफॉर एम क्यू अपॉन क्यू पी हा बाय अँगल बायसेक्टर थेरम, बाय अँगल सेक्टर बाय अँगल बायसेक्टर थेरम. ओके, मग आता एम एन किती आहे हो 5, एन पी 7, एम क्यू 2.5 आणि क्यू पी आपल्याला फाइंड करायचं आहे. हे रेशो कसे असतात इक्वल असतात. हा बायसेक्टर आहे म्हटलं की हे रेशो इक्वल असतात. मग हे समोरासमोर मांडायचे एन पी अपॉन एन एम इज इक्वल टू एम क्यू अपॉन क्यू पी. हे समोरासमोर आपल्या याच्यामध्ये मांडून घ्यायचे आहेत इक्वलचं साईन टाकून. 5/7 इज इक्वल टू 2.5 अपॉन क्यू पी. मी इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 इंटू क्यू पी इज इक्वल टू 2.5 इंटू 7, 2.5 इंटू 7. मग आता क्यू पीला क्यू पी
2.5 इंटू 7 हे 5 इथं मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन डिवायडेशनमध्ये जाईल. इक्वेशन आहे इकडे डिवायडेशनमध्ये गेलं. 5 न 2.5ला डिवाइड करायचं आहे. 5 5 जा म्हणजे ॲन्सर आला. तर बघा हे 2.5 आहे म्हणून इथं डेसिमल असल्यामुळे ॲन्सर येईल 0.5. 5च्या टेबलमध्ये 2 हा लहान आहे पण 0चा सुरुवातीला भाग जातो आणि नंतर मग 0.5. 5 5 25. 0.5 इज द ॲन्सर. ओके देअरफॉर 7 इंटू 5 7 5 35. परंतु इथे एक डेसिमल आहे म्हणून ॲन्सर येईल 3.5. 7 5 35 परंतु इथे एक डेसिमल आहे म्हणून ॲन्सर इज QP इज इक्वल टू 3.5. आपल्याला तेच फाइंड करायचं होतं. इथं QP इज इक्वल टू 3.5. ओके. मग नेक्स्ट एक्झाम्पल आहे काय म्हणताय. मेजर ऑफ सम अँगल्स इन द फिगर आर गिवन. प्रूव्ह दॅट AP अपॉन PB अँड AQ अपॉन QC. हे इथं आपल्याला प्रूफ करायचं आहे. एकदम छोटंसं प्रूफ आहे. 1-2 मार्काला पडू शकते अशा प्रकारचं प्रूफ आहे. एकदम छोटंसं एकदम सोपं आहे. व्यवस्थित लक्ष देऊन पहा. इथे इन ट्रायंगल ABC तर इथं आपल्याला APQ हा 60 डिग्री दिला आहे. त्याचप्रमाणे PBC हा पण 60 डिग्री दिलेला आहे. म्हणजे हे दोन्ही इक्वल मेजरचे आहेत. देअरफॉर अँगल APQ इक्वल अँगल PBC इज इक्वल टू 60 डिग्री. हे दोन्ही कसे आहेत कॉन्करंट आहेत. 60 डिग्री हे आपल्याला त्यांनी गिवन दिलेलं आहे. गिवन आहे म्हणजेच दिलेले आहे. ओके देअरफॉर बट अँगल APQ कॉन्करंट अँगल PBC. थोडं लक्ष देऊ व्यवस्थित बघा. जर PQ आणि PB ह्या म्हणजे साईड्स आपण जर कन्सिडर केल्या की ह्या पॅरल आहेत समजा सपोज आणि AB इज दिअर ट्रान्सव्हर्सल. बघा PQ पॅरलल BC सपोज म्हणतोय मी PQ पॅरलल BC अँड AB इज दिअर ट्रान्सव्हर्सल. देन अँगल APQ अँड म्हणजे PBC हे अँगल कुठल्या प्रकारचे होतात. थोडं व्यवस्थित लक्षात देऊ. थोडं विचार करा बरं. बघा अँगल APQ अँड अँगल PBC हे अँगल कुठल्या प्रकारमध्ये जातात. कुठल्या टाईपचे अँगल्स आहेत हे. बरोबर आहे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. APQ आणि PBC हे कसे आहेत करस्पॉन्डिंग आहेत. देअरफॉर अँगल APQ कॉन्करंट अँगल PBC करस्पॉन्डिंग अँगल्स. हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. मतलब आपल्याला माहित आहे जर हे दोन अँगल जर करस्पॉन्डिंग असतील तर ह्या दोन लाईन पॅरलल असतात. ती टेस्ट कोणती आहे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट ऑफ पॅरलल साइड्स. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट ऑफ पॅरलल लाइन्स. ओके देअरफॉर sec PQ parallel sec BC corresponding angle test corresponding angles test for parallel lines म्हणजेच समांतर रेषांची संगत कोन कसोटी असं पण याला मराठीतून म्हणतो. ओके हे पॅरलल लाईन्स आहेत. देअरफॉर इन ट्रायंगल ह्याला नंबर 1 देऊ. इन ट्रायंगल ABC sec PQ parallel sec BC from 1 हे PQ पॅरलल आहे BC फ्रॉम 1. देअरफॉर मग आपल्याला माहित आहे ट्रायंगलमध्ये जर एक साईड त्याच्या एक साईडला पॅरलल आहे हे PQ साईड याच्या साईडला पॅरलल आहे आणि त्या रिमेनिंग 2 साईडला 2 डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. तर आपल्याला माहित आहे PQ इज पॅरलल टू BC
ओके, देअरफॉर पी क्यू इज पॅरलल बी सी, जे असं होतंय. म्हणून आपल्याला माहिती आहे बाय बीपीटी थेरम ए पी अपॉन पी बी आणि ए क्यू अपॉन क्यू सी. जर पॅरल असेल तर इथं बाय बीपीटी थेरम ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. जर अशी साईड जर पॅरल असेल, पी क्यू ह्या थर्ड साईडला जर पॅरलल असेल तर इतर ते त्या दोन रिमेनिंग साईडला प्रपोर्शनमध्ये सेम प्रपोर्शनमध्ये डिव्हाइड करत असते. हे काय बीपीटी थेरम आपल्याला सांगतो. ए पी अपॉन पी बी अपॉन ए क्यू अपॉन क्यू सी बाय बीपीटी थेरम. ओके, हेच आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं. ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. ही पॅरलल आहे, म्हणजेच इथं बीपीटी थेरम चा उपयोग करून आपण इथं बीपीटी थेरमनुसार काय होतं तर ए पी अपॉन पी बी आणि ए क्यू अपॉन क्यू सी हे जे रेशो आहेत ते इक्वल होतात. अशा हेन्स प्रूव्ड दॅट. चला नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. इन ट्रेपेझियम ए बी सी डी. ए पी सी डी हा ट्रेपेझियम आहे. ए बी पॅरलल पी क्यू अँड ट्रेपेझियम ए बी पॅरलल पी क्यू अँड पी क्यू पॅरलल डी सी. या तीन साइड्स या एकमेकांशी पॅरलल आहेत. ओके, सोल्युशनमध्ये आपण घेऊ बघा. साइड ए बी पॅरलल साइड पी क्यू पॅरलल साइड डी सी. हे गिवन आहे, हे आपल्याला इथं गिवन दिलेलं आहे. आणि इथं आपल्याला मेजरमेंट दिलं बघा. ए पी इज इक्वल टू 15, पी डी इज इक्वल टू 12, क्यू सी इज इक्वल टू 14 आणि बी क्यू आपल्याला फाइंड करायचं आहे इथं. ओके, मग इथं 3 पॅरलल लाईन्स आहेत. ए बी पॅरलल पी क्यू पॅरलल डी सी. मग आता आपल्याला माहिती आहे बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड दिअर ट्रान्सव्हर्सल्स. हे ए बी पी क्यू डी सी हे पॅरलल लाईन्स आहेत आणि ए डी अँड बी सी इज दिअर ट्रान्सव्हर्सल. AD and BC is their transversal. Okay, therefore the property of 3 parallel line and their transversal मग आता 3 पॅरलल लाईन्स आणि देअर ट्रान्सव्हर्सची प्रॉपर्टी आपल्याला माहीत आहे. म्हणजेच एक यांचे जे रेशो आहेत ते इक्वल असतात. ए पी अपॉन पी डी इज इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी. यांचे जे इंटरसेप्ट तयार होत असतात त्याचा रेशो एका ट्रान्सव्हर्सलच्या इंटरसेप्टचा रेशो इज इक्वल टू सेकंड ट्रान्सव्हर्सलच्या रेशो एवढा असतो. ओके, देअरफॉर ए पी अपॉन पी डी इज इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी. यांचे रेशो इक्वल आहेत. ए पी अपॉन पी डी इज इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी. मग ए पी किती आहे 15 आणि पी डी आहे 12. बी क्यू आपल्याला माहीत नाही आहे आणि क्यू सी माहीत आहे 14. क्यू सी इज इक्वल टू 14. देअरफॉर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन बी क्यू इंटू 12 आणि 15 इंटू 14 असं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. बी क्यू इंटू 12 अँड 15 इंटू 14. ओके, मग ते 12 इथं इंटूमध्ये आहे. इक्वलच्या पलीकडे जाऊन तो डिव्हायडेशनमध्ये जाईल. जे हे 12 जो आहे पलीकडे जाऊन तो डिव्हायडेशनमध्ये जाईल. देअरफॉर बी क्यू इज इक्वल टू 15 इंटू 14 डिवायडेड बाय 12. माझा इथं 15 अँड 12 हे दोन्ही नंबर 3ने डिव्हिजिबल आहेत. 3च्या टेबलमध्ये आहेत. देअरफॉर 3 4 जा 15 आणि 3 5 जा 3 4 जा 12 आणि 3 5 जा 15. मग इथं 14 5 जा 70 14 5 जा 70 डिवायडेड बाय 4 बी क्यू. मग इथं बघू डिवाइड करूत आपण 4 1 जा 4 7 minus 4 remaining 3 0 number 30 4 7 जा 28 remaining 2 decimal आणि इथे एक 0 4 5 जा 20 4 5 जा 20. Answer is 17.5. Therefore BQ is equal to 17.5.
बी क्यू इज इक्वल टू 17.5 आणि आपल्याला हेच फाइंड करायचं होतं. एकदम सोपं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, फाइंड क्यू पी युजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर. म्हणजे त्या फिगरवरून आपल्याला क्यू पी फाइंड करायचा आहे. म्हणजे इथं आपल्याला बघा एन क्यू, इथं हे जे मार्किंग करून दाखवली आहे की एन क्यू हा बायसेक्ट करतोय अँगल एम एन पीला. ओके, त्याच्यावरून आपल्याला ते फाइंड करायचं आहे. देअरफॉर इन ट्रायंगल एम एन पी, इन ट्रायंगल एम एन पी सेग एन क्यू इज bisector of angle n cube is bisector of angle n. बायसेक्ट करतोय म्हणून आपल्याला माहिती आहे मग याचा रेशो ह्या एनला बायसेक्ट करतोय आणि याच्या अपोजिट साईडला तो क्यूमध्ये याला इंटरसेक्ट व्हायला आहे म्हणून याचे रिमेनिंग टू साईड्स एम एन अपॉन एन पी याचा रेशो इज इक्वल टू एम क्यू अपॉन क्यू बी. देअरफॉर एम एन upon ENP is equal to MQ upon QP by angle bisector theorem. By angle bisector theorem. The MN is equal to 25 and NP is equal to 40 is equal to MQ 14 and QP आपल्याला फाइंड करायचा आहे. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन सिमिलरली क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 into QP is equal to 25 into QP is equal to 14 into 40. 14 into 40. 25 इथं मल्टिप्लिकेशनमध्ये इक्वेशन आहे, म्हणजे पलीकडे जाऊन काय होईल डिव्हायडेशनमध्ये होईल जाईल. देअरफॉर क्यू पी इज इक्वल टू 14 into 40 डिवायडेड बाय 25. आता इथं 40 आहे, इथं खाली 25 आहेत. आता हे दोन्ही नंबर 40 आणि 25 हे दोन्ही नंबर 5 न डिव्हिजिबल आहेत. 5 नाहीला आपण डिव्हिजिबल करून घेऊ. 5 5 जा 25 आणि 5 8 जा 40. मग इथं 14 8 जा 112, 14 8 जा 112 डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 5. इथं आपण यांचं डिव्हिजन करून घेऊ. 5 2 जा 10 रिमेनिंग 1 0 हे 2. 5 2 जा 10 रिमेनिंग 2 0. तर 5 पेक्षा 2 लहान आहे 0, इथं एक डेसिमल अँड 0. 5 4 जा 20. देअरफॉर आन्सर इज 22.5. देअरफॉर QP इज इक्वल टू 22.5. 7th वन एक्झाम्पल चालू आहे आपलं. इन फिगर एफ ए बी पॅरलल सी डी पॅरलल ई एफ. आता बघा इथं 3 पॅरलल साईड दिलेले आहेत आपल्याला. आता लक्षात ठेवायचं की 3 पॅरलल साईड दिलं की तीच प्रॉपर्टी वापरायची. 3 प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड दिअर ट्रान्सव्हर्सल ती प्रॉपर्टी वापरायची आणि ती पण एकदम इझी असते. त्यांचे जे इंटरसेप्टर असतात त्यांचा रेशो, खालचा रेशो आणि वरचा रेशो हा इक्वल असतो. सेम BPT थेरम सारखंच आहे. मला देअरफॉर आपण इथे बघू ए बी पॅरलल सी डी पॅरलल एफ ए गिवन आहे हे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. ओके, मग इथं by the property of 3 parallel lines and their transversal, by the property of 3 parallel lines and their transversals, ओके. मग आता काय म्हणजे 3 पॅरलल लाईनची प्रॉपर्टी, तर बघा ही एक ट्रान्सव्हर्सल आहे आणि एक वरची एक आहे. तर इथं ह्यात जे व्हर्टिकली आहेत
ह्या लाईन्स पॅरलल आहेत आणि हे जे हॉरिझॉन्टली आहेत त्याच्या ट्रान्सव्हर्सल्स आहेत, छेदिका आहेत. देअरफॉर यांचे रेशो बघा, BD अपॉन DF इज इक्वल टू AC अपॉन CE. AC अपॉन CE. इथे फर्स्ट एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, BD अपॉन DF अपॉन AC अपॉन CE. मग इथं BD इज इक्वल टू 8 आहे आणि DF इज इक्वल टू 4 इज इक्वल टू AC इज इक्वल टू 12 आणि CE इज इक्वल टू X आहे. मग इथं Xची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. मग इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 इंटू X इज इक्वल टू 12 इंटू 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 इंटू X 4 इंटू 12. 8 इथं डिव्हिजन मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. मग इक्वेशन आहे, इक्वेशनमध्ये डिव्हिजनमधले 8 इक्वलच्या पलीकडे जाऊन ते कशामध्ये जातात, इंटूमध्ये आहेत. इंटूमधले 8 इक्वलच्या पलीकडे जाऊन डिव्हिजनमध्ये जातील. देअरफॉर X इज इक्वल टू 12 इंटू 4 डिवायडेड बाय 8 मग इथं 4 2 जा 8 4 2 जा 8 आणि इथं 2 6 जा 12 देअरफॉर X इज इक्वल टू 6. Xची व्हॅल्यू किती आहे 6. देअरफॉर ही Xची व्हॅल्यू म्हणजेच कोणाची व्हॅल्यू आहे, CEची व्हॅल्यू आहे. C इज इक्वल टू 6. हे CEची व्हॅल्यू फाइंड झालेली आहे. परंतु आपल्याला फाइंड करायचं आहे आपल्याला फाइंड करायचं काय A. मग A मध्ये 2 सेगमेंट आहेत, 2 सेगमेंटचं ॲडिशन AE होतं आहे. ते सेगमेंट कोणते कोणते, AC प्लस CE. म्हणजे देअरफॉर AE इज इक्वल टू AC प्लस CE. द रिझन हे कोलिनियर पॉईंट आहेत, A डॅश C डॅश E. म्हणून AC इज इक्वल टू 12 अँड CE इज इक्वल टू 6. देअरफॉर 12 प्लस 6 इज इक्वल टू 18. देअरफॉर AE इज इक्वल टू 80. आपला AE फाइंड करायचा होता. A इज इक्वल टू 80. ओके.